लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान आंबेगाव विधानसभेतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांची आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आज पहिलीच सभा होत असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर या विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे अजित पवार गटासोबत जातील असं बोललं जात होतं व तसा विश्वासही अजित पवार यांना होता। मात्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबतच राहणं पसंत केलं होतं। त्यामुळे चिडलेल्या अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती मतदारसंघात उपस्थित न राहिल्याची व मतदारांचे प्रश्न जाणून न घेतल्याची टीका केली होती। त्याचबरोबर अमोल कोल्हे पुन्हा या भागातून कसे खासदार होतात असा इशाराही अमोल कोल्हे यांना दिला होता। अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना ताकद देण्यासाठी सुमारे 15 दिवसापूर्वीच मंचर या ठिकाणी शरद पवार यांची जाहीर सभा झाली होती। या सभेमधून आमदार रोहित पवार, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, जयंत पाटील व शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरती टीका केली होती। शरद पवार यांच्या मंचर येथे झालेल्या सभेची उत्तर सभा म्हणून अजित पवार यांची आजची मंचर या ठिकाणी होत असलेली सभा पाहिली जात आहे। या सभेच्या माध्यमातून अजित पवार व दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या सभेतून त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आज विविध विकास कामांच्या निमित्ताने अजित पवार हे आंबेगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये फिरणार आहे। विविध भागातील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनही अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। हे होत असताना अजित पवार आज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी या गावातून पुढे घोडेगाव या ठिकाणी जात आहेत। या भागातील महायुतीची उमेदवारी नक्की कुणाला हे अजून निश्चित झालेलं नाही। शिंदे गटात असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात येऊन या भागाची निवडणूक लढवतील असंही बोललं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार आज आढळराव पाटील यांच्या गावातून विकास कामांच्या भूमिपूजनासाठी व उद्घाटनासाठी घोडेगाव या ठिकाणी जात आहेत। त्यामुळं आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी अजित पवार थांबणार का व आढळराव पाटील आणि अजित पवार यांच्यात काही चर्चा होणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंचर या ठिकाणी होणाऱ्या सभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्याच्या वतीने तयारी करण्यात आली आहे। या सभेच्या माध्यमातून अजित पवार व दिलीप वळसे पाटील यापूर्वीच झालेल्या शरद पवार यांच्या सभेतील टीकेला काय उत्तर देतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।